आज आपण सुक्या खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत। हे आहे सुकं खोबरं, 2 वाटी सुकं खोबरं आपण घ्यायचं कटिंग करून, आणि हे कटिंग करून घेतल्यानंतर बाजूला आपण या ठिकाणी घेतले आहेत लसूण, सोलून घेतल्या 10-12 पाकळ्या, आणि या ठिकाणी हे आहेत शंकेश्वरी मिरच्या, 6-7 शंकेश्वरी मिरच्या घेतल्या तरी चालतील, आणि जर आपल्याजवळ शंकेश्वरी मिरची नसेल तर काश्मीरी मिरची घ्या, आणि स्वादानुसार नमक घ्या, चवीनुसार। सुरुवातीला आपण ह्या मिरच्या ज्या आहेत ना 6-7 मिरच्या मिक्सरला लावून घेऊया। त्याला मिक्सर मध्ये करूया, ह्याला मिक्सर लावून आणूया। ही पहा मिक्सरला लावून आल्यानंतर या पद्धतीची दिसते। तर यामध्ये आपण हे सुकं खोबरं टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यात, आणि लसूण सुद्धा आपण त्यामध्ये ऍड करायचे मिक्सर मध्ये। हे चवीनुसार मीठ सुद्धा आपण यामध्ये ऍड करायचं। बस हे मिक्सरला लावून आणूया। सुक्या खोबऱ्याची चटणी तयार। आपण ही पाहू शकता, मी चमच्याने दाखवतो आपल्याला कशी दिसते आहे। ही बघा किती सुंदर दिसत आहे ना, बघा किती सुंदर आहे। आपण ही सुक्या खोबऱ्याची चटणी जी आहे ना जेवताना जसं लोणचं घेतो त्याच पद्धतीने आपण ही तोंडी लावण्याकरिता वापरायची। म्हणजे जर अशी चव आली ना सुक्या खोबऱ्याच्या या चटणीची तरी सुद्धा खूप छान लागते, चपाती बरोबर छान लागते, भाकरी सोबत छान लागते। आपण ही सुक्या खोबऱ्याची चटणी बशीमध्ये काढून घेऊया। या पद्धतीने आम्ही ही सुक्या खोबऱ्याची तिखट चटणी बनवली, आपण पाहू शकता। आणि ही चटणी आहे ना भाकरी सोबत, चपाती सोबत खूप छान लागते। ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल ना तर आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा।